नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी। तर मी इथं हरभरे सकाळी भिजत घातलेले होते, ते आता मस्त असे भिजलेले आहेत। हे बघा, आता मी हे 2-3 पाण्यांनी स्वच्छ असे धुवून घेतले। बघू शकता एकदम मस्त असे धुवून घेतलेले आहेत। आता इकडे कुकर ठेवला आहे मी गॅसवर। आता त्याच्यामध्ये मी हे टाकून देते। आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या, मस्त अशी शिजवून घ्यायचे। तर चला मग आपण आता कुकर मी आता लावून देते आणि 2 शिट्ट्या करून घेते। तर इकडे कुकरच्या शिट्ट्या होता तोपर्यंत आपण इकडे वाटण बनवून घेऊ। त्याच्यासाठी मी इथे कांदा भाजून घेतलेला आहे, मस्त काळसर आहे, कलर येतो मस्त, काळी भाजी बनवायची तर। आणि इथं खोबरं घेतलंय, खोबरं घेतलंय, लसूण घेतलाय, त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलाय आणि कोथिंबीर घेतली। आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर चला मग आता मी कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल टाकते, तर आपण भाजून घेऊ। खोबरं भाजून घ्यायचं, मस्त लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचंय। त्याच्यामध्ये हे बघा लसूण पण टाकायचा। लसूण भाजल्यानंतर मी आता कोथिंबीर पण टाकणार आहे, सगळे एकत्रच भाजून घेणार आहे। हे बघा, आपण याचं वाटण करून घेऊ। तर याचं चला आपण वाटण करून घेऊ। इकडे आपले वाटाणे पण शिजलेले आहेत, हे बघा मस्त असे शिजले। शिजलेले आहेत। चला आता इकडे फोडणी देऊन घेऊ। इकडे मी वाटण पण तयार केलेलं आहे। तेल टाकलेलं आहे मी आता कढईमध्ये, तेजपान टाकते। तेजपान टाकून झाल्यानंतर काळा मसाला टाकणार आहे। थोडंसं पाणी टाकायचं, मस्त असं शिजू द्यायचा मसाला तेलामध्ये। हे बघा अशा प्रकारे शिजू द्यायचा। हे बघा मस्त असा शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण हे वाटण घालून घेऊ। याला पण मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, मसाल्यात मस्त एकजीव द्यायचं। हे बघा मस्त असं एकजीव झालेलं आहे। आता आपले शिजलेले वाटाणे मिश्रणात टाकून घेऊ। आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी बनवायची। हे बघा, मला अजून थोडीशी
पाहिजे त्याच्यामुळे मी आता थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा. आता आपण मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मस्त आपली काळी रश्श्याची वाटाण्याची भिजवलेल्या वाटाण्यांची भाजी आपली तयार आहे. मस्त अशी उकळी येऊ द्यायची. वरून मस्त हिरवी कोथिंबीर टाकायची. भाकरीसोबत कांदा लिंबू आणि अशी काळी रश्श्याची भाजी एकच नंबर लागते. हे बघा, अशी मस्त अशी शिजू द्यायची. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग आपली भाजी आता मस्त अशी शिजू देऊ आपण. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली वाटाण्याची भाजी आता मस्त अशी रेडी झालेली आहे. हे बघा, छान अशी भाजी आपली रेडी आहे. तर चला मग.